तर पब्लिक आज सकाळ सकाळी आपल्या रानात एका पाणी धरलेलं विहिरीवर आपल्या दररोज काय ना काहीतरी गोठरा होती, त्यामुळे 1.5 दिवसाचं पाणी आपलं 3 दिवसावर गेले. आज त्यानंतर थोड्याच वेळात परत आपल्या डीपी मध्ये अजून एकदा शॉर्ट सर्किट झाले आणि त्या शॉर्ट सर्किटमुळे आपल्या डीपीतल्या फुजा जळलेल्या. फुजा पण काय अशा तशा नव्हतं जळल्या, डायरेक्ट आपल्याला मिस्त्रीच बोलवायला लागला. मोटरला 1.5 पटीनं असतो आणि ह्याला 2.5 पटीनं. मग 5ची मोटर असली की 5 1.5 7.5 करंट येणार. ह्याला 2.5 पटीनं किती झालं, मग ते 10 HP एवढं ही ओढते लाईट. त्यामुळे ही लाडाची मोटर लाडाची कुठलीही असू दे, त्याला ती पर्यायच तो हे असंच आहे. त्याला काय नाही, हे जेवढं होतंय का नाही त्यावेळेस बदलायचंच ती साहित्य. ही आता मग तासभर मिस्त्री धरपल्यानंतर त्याला अजून 2-3 प्रॉब्लेम गावलं, मग ती पण लागलं नीट करून घेतलं आपण. तर एक प्रॉब्लेम आपण काढून घ्यायचा आणि उद्या दुसराच आणि प्रॉब्लेम तयार व्हायचा. त्यामुळे लागलंच ज्या ज्या वायरा डिले यायची त्या सगळ्या फिट करून घेतल्या मिस्त्रीकडंच. मोटर चालू करून आपल्या रानात पाणी लावलं आणि तिथून येताना एक कोंबाचं वज घेऊन घरला आलो. कारण आज आपल्याला जायचं होतं कराडला, नाणीला दवाखान्यात. घरात आपल्या माणसं कमी आणि पेशंटच जास्त येतं, सारखं इकडे तिकडे पळावं लागते दवाखान्यात. आज आई आणि नाणी दोघींनी पण दवाखान्यात न्यायचं होतं. आईला तिच्या हॉस्पिटलमध्ये सोडलं, नाणीला घेऊन मी समर्थ हॉस्पिटलला आलो कराडमध्ये. दिवस आधीच नंबर लावला, तरी पण येऊन 2 तास बसायला लागला आपल्याला दवाखान्यात. नाणीच्या आणि आईच्या दवाखान्यातल्या दोघींचं पण काम झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट गजानन हॉटेलला आलो. गजानन हॉटेलची मिसळ आमच्या आईची फेवरेट आहे, त्यामुळे दोघांनी आम्ही मिसळ घेतलेली. चहा पेत पेत आमच्या नाणी सांगत होती की जेव्हा आम्ही नाश्ता करायला या हॉटेलमध्ये यायचो तेव्हा या वडा सांबरची किंमत 2 रुपये होती. 2 रुपयाला फक्त पेप्सीच मिळते, त्याची पण साज बारकी झाली एकदम. भेटूया भावानं पुन्हा एका नवीन व्हिडिओ म्हणजे. तोपर्यंत तुमचा भावा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.